ह्यांची स्क्रिप्ट लिहिते वेळेस मला असा राग येऊ लागला, आजूबाजूला जी भिंत दिसल तिला डोकं आपटून घ्यावं लागलं. मला जीवाची खूपच पर्वा आहे म्हणून मी वाचलो. तर मित्रांनो, आज आपण अशा कॉमेडियन लोकांना बघणार आहोत. ह्यांचे व्हिडिओ मला येत राहिले आणि मी पण एड्या डांगीसारखा ह्यांचे व्हिडिओ बघत राहिलो. का बघलो असल? अहो, ऋतू प्रेग्नेंट आहे म्हणून बघले. आज आपण ज्यांना रोस्ट करायला चाललो ते आपल्याला स्वतःहून बोललेले आहेत. कर ना बाई, कधी पण चांगलं उत्तर देतो तुला रोस्ट केल्यावर. तुम्हाला लाज वाटत नाही का रोस्ट करावं लागते तुम्हाला? तू रोस्ट कर भाई, तुला मी स्वतःहून उत्तर देतो. मी तर सहज बोललो होतो, पण भाऊच्या डांगीमध्ये एवढा किडा आहे ना, भाऊ डायरेक्ट म्हणतो कर रोस्ट. आणि राहिला विषय, आम्हाला तुम्ही पुढे गेलेलं बघू वाटत नाही. तसं नाही हो, आम्हाला येडे चाळे बघू नाही वाटत, म्हणून आम्ही त्याला रिंगणामध्ये घेतो. तू तुझ्या घरातील हागलं मुतलं युट्यूबवर टाकणार, मग आम्ही रोस्टर गप्प कसं बसणार? काय नाव आहे? प्रियांका कुंभार. तर ह्यांनी अशी मला कमेंट केली की ऋतूचं खाली व्हायला पाहिजे बा. मान्य आहे, तिनं चुकीची कमेंट केली, अशी नाही कमेंट करायला पाहिजे. पण हे मगरमच्छवाले खोटे अश्रुका लोकांना दाखवत आहे. लेकरांची एवढी पर्वा आहे तुझ्या ऋतूला, तर मागे आरूला सोडून का गेली होती तिनं? काही पण करायचं का व्ह्यूज साठी? हिनं आरूला सोडून गेली होती म्हणून त्या बाईनं तशी कमेंट केली असेल तुला. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं आम्हाला प्रेम भेटेल, म्हणजे नाही का, म्हणजे कमेंट मध्ये इतकं, म्हणजे मी तर वाचते ना जेव्हा मला एवढं भारी वाटतं की ऋतू तू तुझी काळजी घे, परत तू आरूला उचलत जाऊ नको, म्हणजे वजन उचलत जाऊ नको, केस. मागच्या तर व्हिडिओ मध्ये रडत रडत बोलत होता, वाईट कमेंट करू नका. आणि आता तुम्हाला चांगल्या कमेंट यायल्यात. पहिले तर अशा प्रायव्हेट गोष्टी लोकांना सांगायच्या नसतात. लाज म्हणजे काय हे माहिती तरी आहे का नाही तुम्हाला? आता मेन महत्वाचं मुद्द्यावर येऊया आपण. म्हणजे ऋतू प्रेग्नेंट आहे ही गोष्ट आम्ही का सांगत नव्हतो? ऋतू प्रेग्नेंट आहे ही गोष्ट तुम्हाला का सांगत नव्हतो? अरे भाई, तुझे महागलचे 1760 व्हिडिओ ऋतू प्रेग्नेंट आहे ह्याच टॉपिक वर आले. ऋतूला डॉक्टरांनी असं का सांगितलं? ऋतू प्रेग्नेंट आहे घरच्यांना सांगितलं. ऋतू प्रेग्नेंट आहे का नाही? आमच्या घरात येणार का दुसरं बाळ? ऋतूला झाल्या उलट्या. भाऊंनी एवढे व्हिडिओ टाकले तरी भाऊंनी ऋतू प्रेग्नेंट आहे हे सांगलंच नाही. पण व्हिडिओचा टॉपिक ऋतू प्रेग्नेंट आहे हाच होता. तुम्हाला आता खरंच सांगायचं, म्हणजे खरीच गोष्ट सांगायची, ऋतू खरंच प्रेग्नेंट आहे का नाही ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची. तर अरे भाई, पण आम्हाला काय म्हणून सांगायचं आहे? आम्हाला काय माहित नाही बाबा. खरंच असा काही लोकांना सांगत जाऊ नका. विकलेली लाज वापस घ्या. पैसे नसतील तर मी देतो, माझ्याकडे पण नाही येत, व्याजानं काढून मी देतो. म्हणजे एवढं बघ तू टोकाचा निर्णय घ्यायला लागली की मला तुझ्या ए भाऊ, हे टोकाचा वगैरे निर्णय नाही, हे तुमचं रोजच झालंय रे. कदरून गेल्या व्हिडिओ बघून बघून. आणि दादा खूपच भाग्यवान आहे, दादाला एवढी क्यूट बायको भेटली, आणि ते पण नो ऍटिट्यूड वाली. मित्रांनो, ह्यांच्याबद्दल किती जरी बोललं तरी कमीच आहे, म्हणून आजचा व्हिडिओ इथंच थांबू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बाय.